विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं NCE या यूट्यूब चॅनलवर. नोकरीविषयक नवीन अपडेट नेहमीच मी आपल्यासाठी घेऊन येत असतो. आज देखील एक नवीन अपडेट मी आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे या ठिकाणी. तर चला पाहूया हा व्हिडिओ. सर्वांसाठी आनंदाची बातमी आहे की महाराष्ट्र राज्यामध्ये शिक्षक भरती आहे ती मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी आता होणार आहे. बरेच लोक वाट पाहत होते की केव्हा शिक्षक भरती निघणार आहे. तर त्यांची जी प्रतीक्षा आहे ती प्रतीक्षा या ठिकाणी जवळपास संपलेलीच आहे. चला तर मग पाहूयात. तर सर्वप्रथम आपल्याला जी वेबसाईट आहे mahateachers.recruitment.org.in या संकेतस्थळावरती आपल्याला सर्वप्रथम जायचं आहे. या ठिकाणी गेल्यानंतर अशा पद्धतीने इंटरफेस या ठिकाणी आपल्याला दिसेल. पवित्र टीचर रिक्रुटमेंट. तर या ठिकाणी बघा 2 टॅब आहेत. एक आहे पवित्र टीचर रिक्रुटमेंट 2017 आणि एक आहे पवित्र टीचर रिक्रुटमेंट 2022. तर ही जी ब्ल्यू टॅब आहे तर या ब्ल्यू टॅबला आपल्याला या ठिकाणी क्लिक करायचं आहे. या टॅबला क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अशा पद्धतीनं दुसरी विंडो या ठिकाणी ओपन होईल. तिचा इंटरफेस हा अशा पद्धतीने असेल. तर जी नोकरी शिक्षक भरती संदर्भातील जी प्रेस नोट आहे ती कशा पद्धतीने आपल्याला पाहता येईल तर त्या बघा या ठिकाणी न्यूज बुलेटिन म्हणून आपल्याला एक असा ऑप्शन या ठिकाणी दिसेल. न्यूज बुलेटिन. तर या न्यूज बुलेटिनला आपण जेव्हा क्लिक करू त्या आपल्यासमोर नेक्स्ट विंडो जी आहे ती अशा पद्धतीने येईल. आता या ठिकाणी बघा 5 फेब्रुवारी 2024 रोजी या ठिकाणी एक नवीन नोटिफिकेशन पब्लिश करण्यात आलेलं आहे. इथे आपल्याला दिसतंय की या ठिकाणी बघा न्यू असं लिहिलेलं आहे. तर इथे आपण जेव्हा क्लिक करू तर त्याच वेळेस आपल्यासमोर अशा पद्धतीने PDF स्वरूपात प्रेस नोट आहे ती आपल्याला या ठिकाणी अवेलेबल होऊन जाईल. तर दिनांक 5/2/2024 रोजी हे जे प्रेस नोट आहे ही आलेली आहे की पवित्र प्रणालीमार्फत शिक्षण सेवक शिक्षक पदभरती सन 2022 म्हणजे जे काही शिक्षक भरती या ठिकाणी होणार आहे त्या संदर्भातली ही नोट आहे. चला तर मग पाहूयात. महाराष्ट्र राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये पवित्र पोर्टल या संगणकीय प्रणालीद्वारे शिक्षण सेवक शिक्षक पद भरतीसाठी शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2022 चे ऑनलाईन पद्धतीने आयोजन करण्यात आले होते. म्हणजे या ठिकाणी पहा 2022ला टेट एक्झाम हे आहे ती घेण्यात आलेली होती. त्यानंतर पुढे सदर ऑनलाईन चाचणी दिनांक 22 फेब्रुवारी ते 3 मार्च 2023 या कालावधीमध्ये घेण्यात आली. या चाचणीसाठी एकूण 2,39,730 उमेदवारांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 2,16,443 उमेदवार चाचणीस प्रविष्ट झाले होते. म्हणजे एकूण पहा या ठिकाणी 2,39,730 विद्यार्थ्यांनी या ठिकाणी नोंदणी केली होती. परंतु त्यापैकी 2,16,443 विद्यार्थ्यांनी या ठिकाणी चाचणी जी आहे ती दिलेली आहे. जेवढी जी काही नोंदणी झाली तेवढ्या सगळ्यांनीच काही या ठिकाणी चाचणी दिली अशातला भाग नाही आहे. तर फक्त 2,16,443 उमेदवार आहेत त्यांनी ही चाचणी दिलेली आहे. त्यानंतर पुढचा मुद्दा पाहूयात आपण या ठिकाणी. शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2022 म्हणजे टेट मधील प्राप्त गुणांच्या आधारे राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांतील इयत्ता 1ली ते 12वी करता शिक्षण सेवक शिक्षक या रिक्त पदांची भरती करण्यात येत आहे. सदर भरती ही त्या व्यवस्थापनामध्ये रिक्त असलेली पदे व त्यासाठीचे शिल्लक आरक्षण इत्यादी बाबी विचारात घेऊन 80% पद भरती करण्याचे शासन आदेशानुसार नियोजित आहे. तर बघा आता या ठिकाणी मुद्दा महत्त्वाचा काय आहे की 2022 मध्ये
जे ज्यांनी अभियोग्यता चाचणी दिलेली आहे, टेट एक्झाम दिलेली आहे, ज्या एक्झाममध्ये ते पास झालेले आहेत, तर त्यांना या ठिकाणी भरती करता अप्लाय करता येणार आहे. आणि या ठिकाणी त्यांनी एक महत्त्वाचा मुद्दा सांगितला आहे की 80% पदांसाठी जे आहे 80% पदांसाठी जी आहे ती भरती केली जाणार आहे. म्हणजे एखाद्या व्यवस्थापनाच्या ठिकाणी 100 जागा असतील तर त्यापैकी 80 जागा आहेत त्या फक्त ज्या आहेत त्या भरल्या जाणार आहेत. मग त्याच्यामध्ये विविध प्रकारचे जे काही सामाजिक आरक्षण आहे ते या ठिकाणी लागू असणार आहे. तर त्यानंतर आपण या ठिकाणी पुढचा मुद्दा पाहूयात. या कामी माही जून 2023 ते नोव्हेंबर 2023 या कालावधीमध्ये संपूर्ण राज्यभर आरक्षणविषयक बिंदू नामावलीची तपासणी करण्यात आली. त्यानुसार बिंदू नामावली संदर्भात प्रश्न विधिमंडळामध्ये उपस्थित झाला होता. यास्तव जिल्हा परिषदेच्या 10% रिक्त जागा राखून ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. जिल्हा परिषदांमध्ये सध्या 70% रिक्त जागांवरती पद भरती करण्यात येत आहे. मग आता हे बिंदू नामावली हा विषय जो आहे तो आपल्या सर्वांना माहितीच आहे की बिंदू नामावली म्हणजे काय की विविध प्रवर्गासाठी जे काही आरक्षण असतं त्या आरक्षणामध्ये कोणावरही अन्याय होऊ नये याकरता बिंदू नामावली जी आहे ती निश्चित करण्यात आलेली आहे. आता प्रत्येक वेळेला थोडाफार त्या बिंदू नामावलीमध्ये फरक पडत असतो. तर त्यानंतर पुढचा मुद्दा आपल्याला बघायचा आहे की सर्व आरक्षणाच्या बिंदू नामावली मागास वर्ग कक्षाकडून तपासून घेतलेल्या आहेत. जर आधीच जास्त प्रमाणात त्या प्रवर्गाची भरती झाली असेल तर अर्थात या भरती त्या प्रवर्गासाठी जागा कमी येतील. तरीही 10% जागा राखून ठेवलेल्या आहेत. त्यावर यथावकाश निर्णय जो आहे तो घेण्यात येईल. आता पुढचं बघा. खाजगी शैक्षणिक संस्थातील रिक्त पदे पोर्टलमार्फत भरण्यासाठी वेळोवेळी व्हिडिओ कॉन्फरन्स तसेच लेखी पत्र 27/10/2023 29/11/2023 9/1/2024 16/1/2024 नुसार जास्तीत जास्त पदे जाहिरातींमध्ये येण्यासाठी कार्यवाही करण्यात आलेली आहे. म्हणजे आता हे व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून त्याचबरोबर लेखी पत्राच्या स्वरूपात म्हणजे हे संदर्भपत्र या ठिकाणी आपल्याला दाखवलेले आहेत. या संदर्भपत्रानुसार जास्तीत जास्त पदे कशा पद्धतीने भरता येईल त्याबाबतच्या जाहिराती ज्या आहेत त्यावरती कार्यवाही या ठिकाणी करण्यात आलेली आहे. त्यानंतर पुढचा मुद्दा. शासन पत्र दिनांक 25/1/2024 व शिक्षण आयुक्तालयाचे पत्र दिनांक 28/1/2024 नुसार सेमी इंग्रजी शाळांकरिता आवश्यक असणाऱ्या शिक्षकांसाठी मागणी घेण्यात आलेली आहे. म्हणजे आता हे नुकतंच जानेवारी महिन्यातलं जे पत्र आहे 25/1/2024 तर शिक्षण आयुक्तालयाचं हे पत्र आहे. याच्यामध्ये 28/1/2024 नुसार सेमी इंग्रजी जे मीडियम आहे तर या शाळांकरिता आवश्यक असणाऱ्या शिक्षकांसाठी मागणी जी आहे ती या ठिकाणी जी बघा घेण्यात आलेली आहे. त्यानंतर पुढचा मुद्दा आपण पाहूया त्या ठिकाणी की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील इंग्रजीच्या बळकटीकरणाकरता साधन व्यक्ती नियुक्त करण्याच्या विषयासंदर्भात शासनाने निर्देशित केल्याप्रमाणे समिती गठीत करून समितीच्या अहवालानंतर कार्यवाही करण्यात येणार आहे. त्यासाठी केंद्र शाळेस 1 या प्रमाणात परंतु त्यातून उपलब्ध पदे वजा करून माफक प्रमाणात पदे राखून ठेवलेली आहेत. तर अशा पद्धतीनं हा मुद्दा होता. त्यानंतर पुढे बघूयात आपण की एकंदरीतच या भरती प्रक्रियेमध्ये माध्यम बिंदू नामावली अथवा विविध शिक्षक प्रवर्ग या सर्वच विषयांबाबत एकमेकांविरुद्ध विरोधाभासी मागण्या प्रशासनाकडे वारंवार सादर होत होत्या. समाज माध्यमांवर काही वेळा चुकीची माहिती प्रसारित करून अभियोग्यताधारकांमध्ये संभ्रम निर्माण केला जात होता. परंतु अशा कोणत्याही दबाव अथवा खोडसाळपणाचा जराही परिणाम होऊ न देता प्रचलित शासन निर्णय व शासनाचे विविध विषयांचे धोरण याचे तंतोतंत पालन करून ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. म्हणजे ही भरती प्रक्रिया आहे ती सर्व शिस्तबद्ध पद्धतीने होणार आहे याबाबत ह्या प्रेस नोटमध्ये आपल्याला सांगण्यात आलेलं आहे. त्यानंतर पुढे पाहूयात
या दरम्यान अयोग्य भाषेचा वापर अथवा खोडसाळपणाचे संदेश पाठवणाऱ्या व्यक्तींचे संदेश दुर्लक्षणात आलेले आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून प्राप्त विविध प्रकारच्या सुयोग्य संदेशांना स्वतः आयुक्त तसेच अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मार्गदर्शनपर उत्तरे दिलेली आहेत. तर ह्या सर्व जे काही बेसिक सूचना आहेत ह्या आपण बारकाईने जेव्हा आपण हे प्रेस नोट ओपन करू तर त्यावेळेला आपल्याला ह्या वाचायला भेटतील. मी जास्तच ह्याचं विश्लेषण करत राहिलो तर हा व्हिडिओ खूपच लांब होत जाईल आणि आपल्याला सुद्धा सर्वांना कंटाळा येईल. तर आता पुढचं आपण पाहूयात की पवित्र पोर्टलवर जाहिरातीतील रिक्त पदांचा तपशील हा बघा पुढीलप्रमाणे आपल्याला इथं दाखवण्यात आलेला आहे. तर पहिला आहे की आरक्षण निहाय रिक्त पदे. तर आता अनुसूचित जाती यांच्यासाठी 3147 पदं आहेत. अनुसूचित जमाती 3542 पदं, विमुक्त जाती 862, भटक्या जमाती ब 404, भटक्या जमाती क 582, भटक्या जमाती ड 493, विशेष मागास प्रवर्ग 290, इतर मागास प्रवर्ग 4024, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक 2324 आणि खुला प्रवर्ग 6170 याप्रमाणे आहेत. तथापि काही व्यवस्थापनांनी जाहिरातीमध्ये आरक्षणापेक्षा विषयाची पदे कमी नोंद केलेली आहेत. त्यामुळे आरक्षण निहाय रिक्त पदे जास्त दिसून या ठिकाणी येत आहेत. आता हे जो आहे तो आरक्षण निहाय रिक्त पदांचा जो आहे तो तपशील या ठिकाणी आपल्याला दाखवण्यात आलेला आहे. आता गटनिहाय रिक्त पदे कशी आहेत? आता गटनिहाय म्हणजे कसं की 1ली ते 5वी पर्यंतचे शिक्षक आहेत त्यांची पदं किती आहेत? 6वी ते 8वीचा जो गट आहे त्यांची पदं किती आहेत? त्यानंतर 9वी ते 10वी हा जो गट आहे तर त्याची पदे किती आहेत? हे सविस्तरपणे आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे. आता हे पहा की 1ली ते 5वी आहे या ठिकाणी. तर या ठिकाणी 10,240 पदं जी आहेत ती ह्या गटाची आपल्याला भरती होणार आहेत. तर अशा पद्धतीने प्रत्येक गट आहे तो या ठिकाणी आपल्याला दाखवण्यात आलेला आहे. 3 नंबरचा मुद्दा बघा या ठिकाणी की माध्यम निहाय रिक्त पदे. आता माध्यम म्हणजे कुठले की आता काही शाळा मराठी माध्यमाच्या असतात, काही इंग्रजी माध्यमाच्या असतात, काही उर्दू, काही हिंदी, काही गुजराती, काही कन्नड, तमिळ, बंगाली, तेलुगू असे विविध प्रकारचे माध्यम आहेत. तर ह्या माध्यमांनुसार जी काही रिक्त पदं आहेत ती सुद्धा आपल्याला या ठिकाणी दिसू शकतात. त्यानंतर पुढे या नोटमध्ये सांगितलेलं आहे की पदभरती प्रकारनिहाय रिक्त पदे. आता पदभरती प्रकारनिहाय रिक्त पदे म्हणजे मुलाखतीशिवाय आणि मुलाखतीसह म्हणजे विथ इंटरव्ह्यू आणि विदाऊट इंटरव्ह्यू असे 2 प्रकार या ठिकाणी आहेत. आता बघा मुलाखतीशिवाय 16,799 पदं आहेत ती भरली जाणार आहेत आणि मुलाखतीसह म्हणजे विथ इंटरव्ह्यू तर या ठिकाणी 4,879 जी पदं आहेत ती या ठिकाणी भरली जाणार आहेत. तर अशा पद्धतीने हे पवित्र पोर्टलवरती जी काही जाहिरात आलेली आहे त्याचा पदांचा तपशील आहे तो या ठिकाणी आपल्याला दर्शवण्यात आलेला आहे. त्यानंतर पुढे पाहूयात आपण पदभरतीबाबत उमेदवारांना पोर्टलवरती प्राधान्यक्रम नमूद करून आवश्यक सूचना व युजर मॅन्युअल देण्यात आलेले आहे. तसेच उमेदवारांना SMS देखील कळवण्यात येत आहेत. तर आता हे पदभरतीबाबत जे आहे ते सर्व सूचना आहेत जे काही युजर मॅन्युअल आहेत ते आपल्याला पवित्र पोर्टलच्या जी काही आपली वेबसाईट आहे त्या वेबसाईटवरती आपल्याला सर्व या ठिकाणी आपल्याला दिलं आहे. तसेच ज्या विद्यार्थ्यांचे मोबाईल नंबर रजिस्टर आहेत पवित्र पोर्टलला तर त्यांना SMS द्वारे देखील कळवण्यात येणार आहेत. प्राधान्यक्रम द्यायचा आहे. प्राधान्यक्रम म्हणजे काय की प्रिफरन्स म्हणजे तुम्ही कोणत्या ठिकाणी अर्ज करणार आहात किंवा अप्लाय करणार आहात त्या व्यवस्थापनाला आपल्याला प्रिफरन्स द्यायचा म्हणजे प्राधान्यक्रम द्यायचा आहे. समजा पुणे जिल्हा असेल त्या ठिकाणी 3-4 तालुके असतील त्या ठिकाणची जी जाहिरात असेल तर आपण त्या ठिकाणी पहिला बाबा प्रेफरन्स दिला खेडला, दुसरा आपण दिला मुळशीला, तिसरा आपण कुठला दिला हवेली तालुका असेल तर हवेलीला दिला. तर अशा पद्धतीने आपल्याला प्रेफरन्स द्यायचे. मग ऑल ओव्हर महाराष्ट्र आपण ज्या ठिकाणी आपण प्राधान्यक्रम देणार आहोत तर त्यानुसार आपल्याला तिथं त्याची निवड करायची आहे. त्यानंतर आता पुढची सूचना काय आहे की उमेदवारांनी लॉग इन करण्यासाठी या संकेतस्थळावरती भेट देऊन प्राधान्यक्रम जनरेट करून घ्यावेत. म्हणजे आता ही तुम्हाला जे प्राधान्यक्रम द्यायचे आहेत किंवा तुम्हाला जे प्रेफरन्स द्यायचे आहेत त्या संदर्भात ह्या प्रेस नोटमध्ये देखील इथं एक लिंक या ठिकाणी दिलेली आहे. तर ह्या लिंकच्या माध्यमातून देखील तुम्ही जाऊन
तुमचं प्राधान्यक्रम जो आहे तो तुम्ही या ठिकाणी करू शकतात. त्यानंतर पुढचा मुद्दा बघा की ही जी सुविधा आहे तर ही 8 तारखेपासून म्हणजे 8 फेब्रुवारी 2024 पासून ही जी लिंक आहे तुम्हाला प्रेफरन्स देण्यासाठीची ती जी आहे ती ओपन केली जाईल. आणि ह्याचा जो कालावधी आहे तर हा 9 फेब्रुवारी 2024 पर्यंत आहे. म्हणजे दिनांक 8 आणि दिनांक 9 फेब्रुवारी 2024 पर्यंत हा आहे. तर 2 दिवसाचा हा फक्त कालावधी आहे. ह्या 2 दिवसाच्या मुदतीमध्ये आपल्याला आपला प्रेफरन्स जो आहे तो लॉक करणं आवश्यक आहे. अन्यथा पोर्टल एकदा बंद झालं तर मग आपण मात्र प्रेफरन्स दिला नाही तर आपण त्या भरती प्रक्रियेमध्ये आपला जे सहभाग आहे तो नसणार आहे त्या ठिकाणी. पुढे बघा की 2017 मधील अपात्र, गैरहजर व रुजू न झालेल्या रिक्त पदांसाठी दिनांक 29/11/2023 व दिनांक 30/11/2023 रोजी शिफारस यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. याबाबत माननीय उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथे याचिका दाखल असून नियुक्ती आदेशाबाबत स्थगिती देण्यात आलेली आहे. तर पुढे बघा की दिनांक 29/11/2023 व 30/11/2023 रोजी यादी प्रसिद्ध केल्यानंतर रिक्त राहिलेल्या माजी सैनिक व इतर समांतर आरक्षणाच्या जागा व त्या प्रवर्गातील समांतर आरक्षणाव्यतिरिक्त मधून भरण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव सादर केलेला आहे. शासन मान्यतेनंतर कार्यवाही करण्यात येईल असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. आता पदभरतीसाठी उमेदवारांनी प्राधान्यक्रमाची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात येईल. त्यानंतर संभाव्य वेळापत्रक लवकरच प्रसिद्ध करण्यात येईल. म्हणजे जे काही प्राधान्यक्रम तुम्ही निवड केल्यानंतर किंवा लॉक केल्यानंतर त्याच्या संदर्भातली जी काही मेरिट लिस्ट आहे ती प्रकाशित करण्यात येणार आहे आणि त्याबाबतचं जे वेळापत्रक आहे ते देखील पवित्र पोर्टलच्या वेबसाईटवरती आपल्याला तिथे दिसणार आहे. तर पुढचा मुद्दा बघा की पदभरतीबाबत उमेदवारांना याद्वारे सूचित करण्यात येते की यापुढे कोणत्याही कारणासाठी अधिकारी कर्मचारी यांना व्यक्तिगत संदेश पाठवू नये. पवित्र पोर्टलवरील पदभरतीशी संबंधित सर्व बाबींसाठी edupavitra2022@gmail.com या ईमेलवर पत्रव्यवहार करावा. म्हणजे आता या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे की तुम्ही कोणत्याही कर्मचाऱ्यांना म्हणजे पवित्र पोर्टलच्या कुठल्याही कर्मचाऱ्यांना वैयक्तिक संदेश पाठवू नका. त्यांच्याशी कोणत्याही प्रकारचा कॉन्टॅक्ट जो आहे तो इंडिव्हिज्युअल किंवा वैयक्तिक जो आहे तो करू नका. तर त्यासाठी आपल्याला ह्या ठिकाणी त्यांचा जो ईमेल ID आहे तो या ठिकाणी आपल्याला दाखवण्यात आलेला आहे, देण्यात आलेला आहे. तर या ठिकाणी आपण त्या संदर्भात ईमेलवरती जो आहे तो पत्रव्यवहार करायचा आहे. या ईमेलवर सुद्धा ग्रुप संदेश न पाठवता तसेच ज्या बाबींचा उलगडा शासन निर्णयाचे वाचन केल्याने किंवा सहकार्यांशी चर्चा केल्याने होऊ शकतो अशा बाबींवरती अनावश्यक ईमेल न पाठवता केवळ अत्यंत महत्त्वाच्या बाबींवरती पत्रव्यवहार करावा जेणेकरून त्यास प्रतिसाद देणे शक्य होईल. त्यानंतर पुढे बघा की ही प्रक्रिया क्लिष्ट स्वरूपाची असून त्यामध्ये तंत्रज्ञानाचा देखील मोठ्या प्रमाणावरती वापर होत आहे. त्यामुळे काही टप्प्यांवर काही तात्पुरत्या अडचणी येण्याची शक्यता नाकारता येत नाही. परंतु त्यांचे निवारण करण्याची प्रशासकीय व तांत्रिक व्यवस्था केलेली आहे. त्यामुळे प्रतिक्रिया देताना संयत मार्गाचा वापर करावा. सर्व अभियोग्यताधारकांना शासन व प्रशासनाच्या वतीने शुभेच्छा देण्यात येत आहेत. आता हे प्रेस नोट संपवताना बघा शासनाने सुद्धा आपल्याला या ठिकाणी शुभेच्छा दिलेल्या आहेत की जे TET धारक आहेत तर त्यांच्यासाठी एक सुवर्ण संधी आहे. शिक्षक होण्याचं त्यांचं स्वप्न आहे ते या ठिकाणी पूर्ण होणार आहे. त्या संदर्भातलं हे प्रेस नोट होतं. त्या संदर्भात आपण सविस्तर ठिकाणी माहिती घेतलेली आहे. आणि हे बघा की शिक्षण आयुक्त जे आहेत सूरज मांढरे सर, भारतीय प्रशासन सेवा महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने ही प्रेस नोट जी आहे ती या ठिकाणी प्रकाशित करण्यात आलेली होती. तर विद्यार्थी मित्रांनो, जो आपल्याला हे करायचं आहे, प्राधान्यक्रम द्यायचा आहे किंवा प्रेफरन्स द्यायचा आहे त्या संदर्भातला व्हिडिओ मी लवकरच माझ्या यूट्यूब चॅनलवरती NCE या चॅनलवरती लवकरच टाकेल. तर सर्वांनी तो व्हिडिओ नक्की पाहावा जेणेकरून आपल्या पुढचे जे काही अडचणी सोडवण्यास मदत होऊ शकते. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा.
आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सर्वांचे मनापासून धन्यवाद. थँक यू.